पुनर्वसनाशिवाय चंद्रपुरातील एकाही अतिक्रमणधारक नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही, आमदार सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूर येथील रेल्वे लाईनलगत राहणाऱ्या अतिक्रमणधारक नागरिकांचे पुनर्वसन सुनिश्चित केल्याशिवाय कोणालाही बेघर होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर जिल्हाधिकारी येथील कार्यालयातील 20 कलमी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या सुरू असलेल्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत पुनर्वसनाची ठोस व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण हटवण्याची कारवाई तात्काळ स्थगित ठेवण्याची मागणी केली. चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात रेल्वे अतिक्रमण या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, रेल्वेचे अधिकारी तसेच चंद्रपूर येथील अतिक्रमणधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य रेल्वे नागपूर मंडळाकडून चंद्रपूर येथील सावरकरनगर, जलगर, उडिया बस्ती तसेच महाकाली कॉलनी परिसरातील घरांवर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित रेल्वे प्रशासनासोबत बैठकीत आमदार मुनगंटीवार म्हणाले, सर्वांना घर ही संकल्पना केंद्र सरकारकडून साकार करत असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या कारवाईमुळे नागरिकांना बेघर होण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांना पर्यायी व सक्षम पुनर्वसनाची व्यवस्था केल्याशिवाय कोणतीही कारवाई होऊ नये, अशा स्पष्ट सूचना आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या.